ही धमाल ओळख करून देतोय त्रिवेणी हास्य जत्रेचा हा खट्याळ चमू. पण या झाडाच्या भाज्या वाड्यात घुसायला लागल्या, त्यामुळे कदाचित वाडा पडला असता. पडला तर एका महिन्यामध्ये दुसरा वाडा बांधला असता. पण हे झाड वाढायला 50 वर्ष लागतात. त्याशिवाय झाड गेल्या म्हणजे पाऊस गेला, पाऊस गेला म्हणजे शेती गेली, आणि शेती गेली म्हणजे शेतकरी मेला. हो काय हो, एक वेळ तुम्ही मेलात, तुम्ही काय अख्खा मंत्री मंडळ मिळत तरी चालेल, पण शेतकरी जगला पाहिजे. तुकाराम महाराज आला महाराजा सोबत बँड बाजा. हे आला महाराजा सोबत बँड बाजा. कोणी म्हणे आला यमराज, करू दुनियेवर तिराज, या दुनियेवर तिराज. राम मंडळी, कसं काय बरं? एक मिनिट, जरा हलका होतो. महाराज स्कीम होती त्याच्यामुळे जरा गेटअप चेंज करावा लागला. गीतानी 3 व्हॉलेंटियर दिले. नाव काय बरं? लिली जुली मिली. कुठे गेले? लिली मिली जुली. ही कोण आहे? लिली. ओके, टेक इट प्रॉपर, पुट इन द म्युझियम. गुड. तर मित्रांनो आणि माझ्या मित्रांच्या बहिणीनो, आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत त्या व्यक्तीचा प्रवास एका साध्या कामगार वस्तीतून सुरू झाला. तो थेट बँड पथक, कला पथक, लोकनाट्य, नाटक, नाटक कंपनी, सिनेमा, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, कवी, गायक आणि अभिनेता एवढा प्रचंड आहे. त्यांच्या कार्याची दखल प्रत्यक्ष गिनीज बुकमध्ये पण नोंद आहे. त्यांचे 9 चित्रपट ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला रौप्य महोत्सव दाखवले. 25 आठवड्यापेक्षा जास्त काळ त्यांनी थिएटरमध्ये घालवला. त्यांचा एक चित्रपट एकटा जीव सदाशिव, त्याची क्रेज इतकी प्रचंड होती की प्रत्यक्ष द ग्रेट शोमन राज कपूर त्याने त्याच्या मुलासाठी बनवलेला चित्रपट बॉबी हा 5 महिने उशिरा रिलीज केला. तर हे असं एकमेव व्यक्तिमत्व ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला सोनेरी दिवस दाखवले ते म्हणजे दादा कोंडके उर्फ कृष्णाजी कोंडके. आज आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. हलकट हलकट पाहुणं, कोण तुम्ही आणि काय तू करायलाय? मला नाही ओळखलंय. म्या दादा आमच्या गावकरी आमचा दादा कोणके म्हणतात. दादा दिसतंय तसं, पण तसं दिसतंय तसं नसतंय. कुठे 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 काय दिसतंय? कुठे कुठे दिसतंय? काय दिसत नाही. कामाचं बोला, कशाला आलाय? तेच मी आमच्या गावकरीने सांगत होतो, पण कोण बी ऐकत नाही माझं, म्हणून गाव सोडून आलोय बघा. गाव सोडू? गाव सोडून आलोय कारण आमच्या गावी पुढारी लय बॅन सगळी घराणेशाही, म्हणून बघा गावात बघा शान सुरू आलाय. आमचा गाव नंबर हलकट शान. हे बघा गावात 15 वर्ष झाली. गावात इलेक्ट्रिकल नाही, पाणी नाही. 5 इलेक्शन झाली, पण आमचा गाव पाटल्याशिवाय कोणाला बी देत नाही बघा. काय देत नाही? म्हणजे निवडून देत नाही. पाटील झाला की पाटलाचा मुलगा, मुलगा झाला की नातू, नातू झाला की पंटू, पंटू झाला की मेवणा. चालले तोडून घराण्याशाही चालूच चालूच. आणि आमचा गावकरी मेला मारतोय. काय मारतोय? स्टाफ मारतोय. म्हणा की असं. आणि काय सांगू तुम्हाला, घरातल्या घरी बायकोच्या नावाखाली उघडून बसते. काय उघडून बसते?
सरकारी सोसायटी ओपन करून बघा पैसा गोळा करतात आणि होत्यात गप्पर. आणि मग आमचा गावकरी लावतोय त्यांच्या नावाने पोस्टर. गावकरी मेल्यावरती मुलगा पोस्टर, नातू पोस्टर, मेवणा पोस्टर. अरे पोस्टर कर झालं सगळे पोस्टर कर. म्हणून बघा अशा सगळ्या गावात थुंकून आलोय बघा मी. गाव सोडायची इच्छा नव्हती हो, पण काय करणार. पाहुणा गाव सोडलं ना आता, कशाला काळजी करताय? शहरात आलाय, काम करा, पैसे कमवा, श्रीमंत व्हा की पाटलासारखं गब्बर. हो अशी शिवी काय देते हो श्रीमंत शिवी? होण्याची. आपण बघा गरीब आणि सुखी आहे बघा. हो श्रीमंत माणूस कधीच चांगला नसतो. कारण श्रीमंत माणूस काही चांगला असू शकत नाही आणि चांगला माणूस कधी श्रीमंत असू शकत नाही बघा. हे बघा मला सांगा, आपलं म्यावली, नानबा, तुकोबा ही सगळी चांगली माणसं होती की नाही हो? अहो, चांगलीच की काय राव. हो असणारच, कारण ही सगळी गरीब होती म्हणून ती चांगली माणसं होती सगळी. हा बघा चांगली माणसं बघा गरिबी बघा नशिबाने मिळते आणि श्रीमंती बघा लवाडी करून मिळावं लागते. हे बघा पाहुणं, गरिबी परमनंट असते आणि श्रीमंती टेम्परवारी कामाचं बोला, वेळ घालू नका. हो तेच सांगतो मी तुम्हाला हो. म्हणून सांगतो बघा, गरीब माणूस कसा सुखी असतो. गरीब माणूस एकदम खुल्लम जाऊ शकतो बघा एकदम आनंदाने. पण म्हणून सांगतो बघा, गरीब माणूस कसा आपला 2 तांगड्यावर करून झोपू शकतो. कुंडली करतो हरी विठ्ठल. टोपी पडली, झोपायची जागा नाही हो. हा तेच सांगतो तुम्हाला मी. हा गरीब माणूस असा झोपू शकतो. पण मला सांगा, तुमचा ते टाटा बिर्ला असे 2 तांगड्यावर करून झोपतात? नाही ना हो. ते सोडा हो, ते टाटा बिर्ला झालं, किर्लोस्कर, गरवारे आपलं महाराष्ट्रातलं हो, ते असं 2 तांगड्यावर करून झोपतात? नाही ना मग. म्हणून सांगतो म्हणून. पण एक म्हणजे वेगळा आहे बघा, वेगळा. कोण बघा कोण? ओ आपला मंत्री हो. ओ मंत्री इलेक्शन मध्ये पडल्यावर 2 तांगड्या वर करतात. पडल्यावर आणि जिंकल्यावर मंत्री जिंकला की राजाच की हा असा, तेव्हा काय करणार मग? लय शाणा तुम्ही पाहुणं, मला अडकी येतात वय. ओ मंत्री पडल्यावर 2 तांगड्यावर आणि जिंकल्यावर 1 तांगडीवर बघा. कुत्र्यासारखं? हो कुत्र्यासारखं म्हणजे काय? मंत्री इलेक्शन मध्ये जिंकला, त्याला विचारलं का हो साखर का वाढली? तंगडीवर. ओ गुळ काय घसरलं? तंगडीवर. ओ महागाई का वाढली? तंगडीवर. ओ दूध का मिळत नाहीये? तंगडीवर. बटाटा नरम का पडला? तंगडीवर. बरं मी जातो बघा, खूप वेळ काढला. मला पण कुठेतरी तंगडीवर डावा बाजूला जावा, तिथं तंगडीवर करा तुम्ही. बरं करतो. मंडी जाता एक सांगून जातो बघा. कोणीतरी असं सांगून ठेवलंय ना की अशा माणसाला देऊ नका थारा आणि जिथे दिसेल त्याची मारा. माफ करा, दादांशी जो बोलतो तो कोणता डुप्लिकेट आला. जाऊ दे, आपण आपलं पुढचं बोलत राहूया. आता दादांचं गाणं लागलंय, काशी रे काशी. मंडळी, दादांचा लई फॅन आहे. ते गाणं कुठे आलंय ते मला बघायला जायला लागेल. तुम्ही 5 मिनिटं थांबा, मी लगेच गाणं बघून येतो कुठे येते. बाटली मंदी राखेल होतं काय ग तुम्ही केलं? बाटली मंदी राखेल होतं काय ग तुम्ही केलं? सुके सुके बोंबील म्हणले काय ग तुम्ही केले? सुके सुके बोंबील म्हणले काय ग तुम्ही केले?
तुझी सवय कशी जरा भो माझे पाशी ग दिलपुरी हिला तुझ कपालीला चिला अगो दिलपुरी हिला तुझ कपालीला चिला तुझ कपालीला चिला तुझ कपालीला चिला न फॅशन भराटी सवय तुला आव तुम्हाला कुठं बघितलं का वाटतंय तुम्ही जरा जरा दादांसारखं दिसताय तिच्या मायला तुमच्या काय मेमरी क्वालिटी हो तुमची म्हणजे बघा एवढी वर्ष झाली पण आमचं नाव पुन्हा ध्यानात असेल असं वाटलं नव्हतं आम्हाला. अहो बस का दादा अहो दादानी तमाशाला मराठी सिनेमात एवढं वर नेलं त्यांचं नाव विसरायचं तर कोणाचं नाव विसरायचं आता काय आहे हे बघा तमाशा म्हणजे तमाशाला आधी वक म्हणायची त्याच्यानंतर लोकनाट्य म्हणायला लागले आणि मग काय लोकांनी बारी बारी कुठं कुठं नेऊन ठेवलं बाया आणल्या बायका आणल्या बाटली आणली अरे काय अनिष्ट आणि अरिष्ट अशा सगळ्या गोष्टी आणल्या आणि त्या तमाशाची फार वाट लावली बघा. दादा तुम्ही काय बोलताय काय बी कळणार जरा खाली येऊन बोला की रे तुझ्या मायला तुझ्यासारख्या गावरान लोकांसाठी मी अशी पायरी उतरून खाली बोलायला लागलो तर मग ते तुमचे पेपरवाले आणि मग तुमचे सेन्सरवाले माझ्या मागं लागले आणि मग माझ्या नावानं बोंब करू लागले तर हे वर या. मीच येतो काय बोलतोय काय शोधताय खिशात हा? काय शोधताय खिशात बाई हा बाई बाबातला बा आणि आईतली काय बाई पाहिली नाही वाटतं कधी हा? बाई पाहिल्या हं? पण बाई खिशात फिरणारा मर्द कधी बघितला नाही अहो पाहुणं बाई कधी कोणी खिशात घेऊन फिरतोय हा? काय बोलत्या अहो, बाई खिशात कसे ठेवतात बाई ठेवतात ते ऐकले बाई आणि बुवा कुणी नजरेच्या धाकात कुणी मुठीत कुणी कुणी हृदयात पण ठेवतो पण खिशात ठेवणारा माणूस नाही पाहिला अहो पाहुणं बाई म्हणजे काही खरी खुरी बाई नव्हे हो अहो म्हणजे बाईचं नाव तिचा पत्ता नोटेवर लिहून ती नोट मी खिशात ठेवली होती त्याला भर दिवसा बाजारात मारली वाटतं आमची हा? मुलगी. ऐ, अहो पाहुणं नोट हो मग नोट असं म्हणा मारली. की कोण आहे खिशात बाई ठेवतोय भर बाजारात मारली मध्ये काय चाललंय पण जाऊ दे आम्ही पण काहीतरी शोधतोय पण बाई नव्ह आता तुम्ही कोण शोधताय बाईने सगळं आई काय हा अहो एक लक्षात घ्या आई नाही तर काय नाही कळलं का ते मात्र बरोबर तुम्हाला त्या रत्नमालाबाई आठवतात का आव दादांची आई माझ्या बरोबर 10 सिनेमात काम केलं त्यांनी सगळे सिनेमे हिट हिट कळलं का म्हणून म्हणतो आय नाही तर काय नाही तो अमेरिकेत स्टीव जॉब होता बसला होता तिकडं छत्रीच्या बाजूला मोबाईल रिपेअर करेल त्यानं म्हणे कोणता तरी नवीन मोबाईल काढला तो काय खपना मला म्हणतोय कसा काय करू या म्हणलं आय घाल अरे म्हणजे नुसतं फोन नको म्हणू आय फोन ये बार खपायला लागला आज पाव तो खपतोय तू आपल्या वडापावासारखा कळलं काय म्हणतो आय नाही तर काय नाही स्वामी तिन्ही जगाचा आय विना भिकारी कळलं दादा कळलं सगळं कळलं
अहो मला तुम्ही कामाचं सांगा कशाला आला इथं. अहो तुम्ही इथं कशा पाय आला ते सांगा आधी. हा, अहो काय शोधताय? आम्ही शाहीर शोधावले आमच्या कार्यक्रमाला दादांसारखा. शाही शाहीर शाहीर तो कशा पाय लागतोय का तुम्हाला? ए मार घालायचे लोणचं मोडल्या साली. खिशात आहे काय का ते शाहीर बाईसारखा द्या काढून बाहेर. अहो, आता मी आहे की एवढा मोठा शाही तुम्ही आणि शाहीर हो असं वाटतोय हा काय दारूला वाटतोय का मी? अहो हे म्हणजे आमचं रामभाऊ नगरकर बेण्याचं तोंड असं का पोलिसाला वाटतंय का दारूवाला आहे, दारूवाला वाटतंय का पोलीस आहे? बरोबर. पण तुम्ही कोण? हा? तुम्ही कोण? नाव काय तुमचं? अहो नाव नाही म्हणून ते तर शोधायला इथं आलोय ना मी. तर तसं माझं नाव आहे कृष्णा खंडेराव कोणके. पण आपल्या बाळासाहेबांनी मला दादा म्हणून म्हटलं आणि तेच नाव इथे चिपकलं बघा. ठाकरे. हा बरोबर. बर असू द्या. हा. मला एक सांगा हा. शायरी करता? अहो आता शाहीर म्हणजे शाहीर नाही करणार तर काही लोकांच्या काड्या घालणार का काय? हा? काय बोलता? अहो लोकनाट्य करतो मी, गाणी गातो, पोवाडे गातो, असं सगळं करतो, तमाशे करतो. बर तमाशा करताय तर ऐका हा. आम्हाला पण गरज आहे. पण आमच्या नवीन पिढीला कसं ॲक्शन जॅक्सन असं जरा ठुमकेदार पाहिजे. ते तुमचं त्यावेळेस तन 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 नको आहे. करणार सगळं करणार. अहो आम्ही जुन्याचं नवं करून देतो. अहो ते नाही का हो, वसंत हा. सबनीसांचं हे हो छपरी पलंगाचा होत. अहो त्याचं आम्ही रूपांतर केलं ना. म्हणजे मी आणि राम भाऊंनी इच्छा माझी पुरी करा हा, 1500 प्रयोग केले 1500 त्याचे. अख्ख्या महाराष्ट्रात सुपरहिट झाले बघा. त्या आधीच तरी तर बतावणी चालली आहे ना. अगदी बरोबर. काय मंडळी कळते का नाही? हा बर मग आमच्या पिढी आमच्या ह्या मंडळीसाठी काय तर करू शकताय? करणार पण एक ध्यानात घ्या. हा. तुम्ही आणि ती तुमची मंडळी मिळून लावता का जरा? काय लावता? अहो म्हणजे सूर हो सूर सूर लावूया. काय मंडळी लावायचं का सूर? आहे तयार? आहे तयार आहे. हॅलो रे वाजवा रे वाजवा. हा. नाही नाही पण एक मिनिट त्याच्या आधी जरा जाऊन येतो म्हणलं. ए सापडलं. हा जावा त्या विंगीतनं डाव्या बाजूला जावा आणि इथं नको जावा. नक्की ना? नाही जर त्याच्या आयला हे मागच्या वेळेला एका कार्यक्रमात याचं बाजूच्या खोलीत गेलो. हा. बोली होती चकचकी. तिथे तिथले एक भांड आणि केलं की मुतारी. मग काय हे कोणाचं तरी होतं ते आपलं काय सॅक्सोफोन का काय म्हणतात ना ते होतं. मायला अहो लागली तिची सोकाटी माझ्या बाजूला. जा, जा. मी तिच्या आयला ती तिसरी बचावणी. तीन दादा कोणके आले खरं कोणच नाही आहे. मला तर वाटायला हे सगळे ना लबाड दांडगेच आहेत. काय भरोसा नाही. आजचा दिवस माझा वेगळाच चाललाय. सगळे दांडगे एक पण कोणके नाही आहे. काय करू आता? एक होत जंगल जंगल त्या जंगलामध्ये होत मंगाल बंगाल वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोड आलं वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोड आलं बब लबाड लांडग ढोंग करते लबाड लांडग ढोंग करते लगीन करायचं सॉंग करते ढोंग करते लांडगा नवरन शेळी नवली डोईवर बाशिंग चढना डोईवर बाशिंग चढना अन नवरीला लुकड पुरना हे 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 सासूचा शालू सासऱ्याचा पटका सासूचा शालून सासऱ्याचा पटका ठिकाळ जोडून लांब करते टॉंग करते तांदूळ वाटतोय ससा करवली हरणी म्हणती बसाजी हरणी म्हणती बसानी ढोबळ अस्वल म्हणतय हसाजी हे 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 वाघाचा ताशा सिंहाचं ढोलक वाघाचा ताशान शिवाचं ढोलक पिंपानी संग वांग करते ढोंग करते खटका भरली तिथं तरी बी पडजी मिळना कुठं जी पडजी मिळना कुठं आगाऊ गाढाव ताडकन उठजी तिप्पत गात म्हणतार म्हणत
लांडगा शेळीचा करतोय फराळ माणूस काय अन गाढाव काय माणूस काय अन गाढाव काय ओ जाईल तिकडं डॉंग करते लबाड लांडग ढोंग करते लबाड लांडग ढोंग करते लबाड लांडगे ढोंग करते दादा कोंडके व्हायचं सॉंग करते ओ आता जे हाय ते हाय. आणि जे नाही ते पण हाय हं? आता हे काय ओ म्हणजे म्हणजे पाहुणं ते म्हणते की हे सगळे खोटे यांच्यातलं कुणीही खरं नाही. म्हणजे अहो ते म्हणते की एकच खरा तो बाकी सगळे भुलटे. अरे मी आली अंगावर मधला दादा कोंडके. आणि मी पण अंगा मारतो डोळ्यामधला दादा कोंडके आणि मी इच्छा माझी पुरी झाल्यामधला दादा कोणके. म्हणजे अरे ते भुसतळ पण दादा कोणके मुका घ्या मुका मधलं. म्हणजे कळलं अर्धी एवढं बारक त्याला कळलं तुम्हाला कळलं नाही अरे त्याला म्हणायचं हाय तुम्ही सगळे डुप्लिकेट खरा महाराजा विनोदाचा तू एकच आहे आपण त्याचे शिष्य ते आपले गुरु करा प्रणाम दादा कोंडकेंनंतर 80 आणि 90